बुलढाण्याच्या खेडेगावातून एका महिलेने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे। कोण आहे ही महिला, कसा आहे तिचा प्रवास, सविस्तरपणे पाहूयात। बुलढाण्यासारखा लहान जिल्हा, या जिल्ह्यातल्या महिला फार तर काय कर्तृत्व गाजवू शकतात असा प्रश्न अनेकांना पडेल। मात्र मोठमोठ्या शहरातल्या मुलींना तोंडात बोट घालायला लावेल असं कर्तृत्व इथल्या एका मुलीनं केलंय। अनुराधा सोलंकी या आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या घरात जन्मल्या, मात्र त्यांचं कुटुंब वैचारिकदृष्ट्या श्रीमंत आणि आधुनिक असल्याचं त्यांच्या कारकिर्दीवरून आपल्याला पाहायला मिळतंय। अनुराधा या 14 जणांच्या कुटुंबात जन्मल्या, त्यातही त्या दिव्यांग आहेत। त्यामुळे त्यांच्या भरारीला मर्यादा असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय। अनुराधानं व्हीलचेअर तलवारबाजीत भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवलंय। त्यांनी थेट नेदरलँड आणि पोलंड या देशातल्या खेळाडूंशी तलवारबाजीच्या खेळात धडक मारली। आमच्या घरी 2 एकर जमीन होती आणि उदरनिर्वाह करणारे 13 ते 14 जण होते। त्यामुळे आम्हाला मेहनत किंवा मजुरी केल्याशिवाय पर्याय नव्हता। माझं शिक्षण माझ्या गावाजवळून 1 किलोमीटर एकलारा गाव आहे, तिथे माझं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं। त्यानंतर मी चिखलीला SPM कॉलेजमध्ये डिग्रीचं शिक्षण घेतलं। त्यानंतर मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे वळाले। जेव्हा यश अपयशानंतर मी खचले होते, तेव्हा जी एक्झाम पास होईल मी ती द्यायला तयार झाली होती। अनुराधा मुंबईत मंत्रालयामध्ये वेटरचं काम करत होत्या। त्या न थकता काम करतात हे पाहून त्यांचे कोच TS बोर्डे यांनी त्यांना व्हीलचेअरवरच तलवारबाजीचं ट्रेनिंग देण्याचं ठरवलं। त्यांची ही ट्रेनिंग मिळाल्यावर अनुराधाची तलवार दिवसेंदिवस तळपायला लागली। अनुराधानं महापौर चषक स्पर्धेमध्ये भाग घेतला। त्या स्पर्धेत अनुराधानं कांस्य पदक पटकावलं। पुढे व्हीलचेअरवर त्यांनी देशातच नाही तर परदेशातही आपली तलवार गाजवली। जेव्हा मी सकाळी 9 ते 11 सतत वाढत होते, तेव्हा संतोष शेजवळ सर, माझे कोच मार्गदर्शक, त्यांनी पाहिलं की ही जर लगातार 3 तास जर एका हाताने वाढू शकते तर ती व्हीलचेअर तलवारबाजी खेळू शकते। आणि त्यांनी मला त्यांच्या अकॅडमीवर बोलवून त्यांनी मला हे शिक्षण दिले। 8 दिवस ट्रेनिंग देऊन महापौर चषकमध्ये उतरवले आणि महापौर चषकमध्येच मी ब्रॉन्झ मेडल मिळवली। अनुराधा यांना 2019 साली राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक मिळालं। नेदरलँड इथल्या स्पर्धेत त्यांनी 54वा रँक पटकावला। 2021-22 साली राष्ट्रीय स्पर्धेत 2 रौप्य पदक पटकावली। तसंच 2023 साली त्यांची पोलंडमधल्या स्पर्धेसाठी निवड झाली। पोलंडमध्ये अनुराधा यांनी कांस्य पदक मिळवत 36 रँकवर झेप घेतली। राज्य सरकारनं अनुराधा यांना शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवलंय। 2019 मध्ये मी नॅशनलला गेले। नॅशनलमध्ये मी 3 ब्रॉन्झ मेडल मिळवले। त्यानंतरच या धर्तीवर माझी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेदरलँडसाठी निवड झाली। तिथेही मी जगात 54वी रँक मिळवली। त्यानंतर 2021-22 मध्ये मी 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल मिळवले आणि त्यानंतर माझी पोलंडसाठी निवड झाली। तिथे माझी 40वी रँक आली आणि आता 22-23 मध्ये मी राष्ट्रीय स्तरावर 3 ब्रॉन्झ मेडल मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आता 36व्या रँकिंगवर आहे। अनुराधा सोलंकी या बुलढाण्याच्या पुरवठा कार्यालयामध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहेत। जिद्द आणि मेहनतीच्या जीवावर त्या सन्मानानं जगत तर आहेतच, मात्र आपलं कुटुंब, आपलं गाव, आपले मार्गदर्शक आणि आपल्या देशाचं नाव त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवतायत। आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव गाजवणाऱ्या अनुराधा यांना लोकशाही मराठीचा सलाम। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।